आमदार विनोद अग्रवाल पुन्हा एकदा तळागाळात काम करत गती दाखवत मैदानात उतरले आहेत। काही दिवसांपूर्वी शहराची दयनीय स्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी आमदारांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती आणि त्यांना झिरो पेंडन्सीच्या लक्ष्याखाली काम करून व्यवस्था सुधारण्याचे निर्देश दिले। आता ते त्याच विधानसभा मतदारसंघातील विविध गंभीर समस्यांबाबत मैदानात उतरले आहेत। गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि कामांचा आढावा घेतल्यानंतर शून्य प्रलंबित कामाच्या लक्ष्याखाली सर्वसामान्य जनतेची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले। बैठकीत गोंदिया शहरातील घनकचरा डंपिंग प्रक्रिया युनिट, केंद्रीय विद्यालयासाठी जागा, MIDCसाठी जागा, बिरसी विमानतळ प्राधिकरणांतर्गत प्रकरणांचा निपटारा, विस्थापितांचे पुनर्वसन आणि भरपाई, बिरसी कामठा रस्त्याची पर्यायी व्यवस्था, कामठा परसवाड रस्त्याचे अंतर कमी करणे, पूरग्रस्त भागातील गावांची नावे ओळखून त्यांना बाग प्रकल्पात समाविष्ट करणे, रजेगाव काठी मध्यम प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्तांना तात्काळ भरपाई देणे, आदिवासी मागासवर्गीय OBC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, गोंडवाना भवन, पांगोली नदी अशा गंभीर मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली। जनमत न्यूज करता प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट नागपूरहून।